आता येणाऱ्या काळात आणखी LPG महाग होऊ शकतो. तुटवडा ही एक गोष्ट आहे आणि महाग होणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर याच्यातला हा मुद्दा मात्र लक्षात घ्या. भारतामध्ये याचा संबंध आपल्या अंतर्गत प्राइसिंग पॉलिसीशी आहे. प्राइसिंग पॉलिसी कशी आहे लक्षात घ्या. भारतातली म्हणजे फक्त ही लिक्विफाईड पेट्रोलियम म्हणजे LPGला फक्त लागू नाही, ते पेट्रोलला पण लागू आहे, डिझेलला पण लागू आहे. ती काय आहे, फार तेल शुद्धीकरण कंपन्यांना अत्यंत सोयीची, म्हणजे मुख्यतः रिलायन्स आणि SRला आणि मग सरकारी कंपन्यांना सुद्धा सोयीची अशी नीती आहे. भयानक प्रॉफिट त्यांना मिळवून देणारी नीती आहे. काय की आपण 60% आयात करतो, 40% स्वतःचं प्रोडक्शन आहे LPGचं. पण जेव्हा प्राइसिंग केलं जातं, LPG केवढ्याला विकायचा याचं प्राइसिंग करताना कशावरती केलं पाहिजे, तर 40% आणि 60% हा मिक्स करायचा आणि 60%ची किंमत समजा 60 तुम्ही आयात करताय, त्याची किंमत समजा तुम्हाला काही एका कुठल्या युनिटला 2 रुपये पडली समजा, तर 120 झाली आणि 40ची कॉस्ट समजा तुम्हाला 1 रुपयाच पडली, तर ही 120 अधिक 40 म्हणजे 160 झाले. 160 भागिले 100 अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं प्राइसिंग करावं लागेल. पण तसं केलं जात नाही. प्राइसिंग इम्पोर्ट पॅरिटीवरती केलं जातं. इम्पोर्ट पॅरिटी याचा अर्थ असा की 60% जे आपण आयात करतो त्याची जी किंमत आहे तीच किंमत 100% LPGला लावली जाते. म्हणजे देशातला जो LPG आहे तो स्वस्तामध्ये तयार होतो हे 100% आहे. कारण भारतातली सगळी क्रूड ऑइल रिफायनिंग कॉस्ट जी आहे ती जागतिक कॉस्टपेक्षा कमी आहे. पण LPG आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड महागणार. कारण येऊच शकत नाही. त्यामुळे भारताला काही करून दुसऱ्या मार्गाने वाटेल त्या मार्गाने दुसरीकडे कोणतरी LPG आणावं लागेल. मग आता तो LPG जर आणायचा असेल तर वाटेल ती किंमत द्यायला लागेल. मग ती जी आयात सममूल्य किंमत असेल त्याच किमतीने हे सरकार देशांतर्गत उत्पादन सुद्धा विकणार. म्हणजे या टंचाईचा थेट लाभ इथल्या रिफायनरीजना, की ज्या रिफायनरीज खाजगी क्षेत्रात आहेत आणि सरकारी क्षेत्रात सुद्धा आहेत, त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे. अशा प्रकारची नफेखोरी सुद्धा याच्यात दडलेली आहे.